आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68। संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथजी गारगे यांचं उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी सर्वच पोलीस स्टेशनचा आढावा नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथजी गारगे यांनी घेतला आहे। काल चार्ज घेतलेला आहे। मला एक जिल्ह्याचा पूर्ण आढावा घ्यावा लागेल आणि तिथले प्रॉब्लेम्स आणि तिथे किती स्टाफ आहे त्या ठिकाणचे आणि मग कुठे कमी करता येईल, कुठे जास्त करता येईल। शेवटी काय की म्हणजे आपल्याला कुठंतरी देताना कुठले तरी कमी करावे लागतात। म्हणजे असं कधी नसतं की आपल्याकडे आता शिल्लक आहे आणि आपण दिला, तर तो अगेन काइंड ऑफ रिॲप्रोप्रिएशनचा भाग आहे। तर तो त्याला किमान एखादा आठवडा जाईल। तर त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं म्हणणं म्हणजे रास्त आहे, मी काही म्हणत नाही की होत नाही, पण ते आपण व्हेरीफाय करू आणि करूया, आपण रिव्ह्यू करू। लाईटचा आला तर ट्रॅफिक लाईट्स आपण प्रयत्न करूयात। आज समजा साधारण बाय 15 जून आपण ट्रॅफिक लाईट्स आपण सुरू करूया। तुम्ही 15 जून पर्यंत आपल्याला इथले ट्रॅफिक लाईट्स भले तुम्ही 3 चौक घ्या महत्वाचे पहिल्या फेज मध्ये आणि ते सुरू करूया आपण। ते पण मला आता सांगण्यात आला की आता त्याचा एएमसीचा प्रश्न असतो, त्या नगरपालिकेनं ती सिस्टम उभारली, नगरपालिकेकडे एएमसी साठी मेंटेनन्ससाठी पैसे नसतात। मग आता त्याच्यात बघूया की म्हणजे आमच्या स्तरावरूनच म्हणजे वेगळं काय असं सिस्टम 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी मेंटेनन्सचे काय कॉन्ट्रॅक्ट करता येईल वगैरे, त्या गोष्टी बघूया। कारण म्हणजे आता संगमनेरच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी जी आपण क्राईम रेट म्हणतो तर तो म्हणजे पूर्वीपासूनच म्हणजे काय की तो जास्त आहे इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये। आणि म्हणून फक्त म्हणजे लोकांच्या म्हणजे याच्यापेक्षा जितकं जास्त सीसीटीव्हीचे एक जाळा असेल आणि जितकं जास्त म्हणजे ते काय की आपल्याला त्याची मदत होईल, तर तो काय की डिटेक्शनसाठी याच्यासाठी फार उपयोग होत असतो। म्हणून आमचा प्रयत्न हाच राहील की सर्व आपले सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ऑल टाइम चालू राहतील। तर यासाठी आम्ही करूया उपाययोजना, आम्ही करू। ते कुठून आता आम्हाला निधी घ्यायचा, काय करायचा ते आम्ही बघू, सोल्युशन आपण नक्की काढूया। ते जे काही करता येईल ते म्हणजे करता येऊ शकेल ते आपण करूया। आताच मला म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी पण याच्याबद्दल सांगितलं की जे आपले ट्रॅफिक लाईट्स आहेत ते काही वर्षापूर्वी उभारले होते आणि परत ते यूजमध्ये आले नाहीत। तर मी आता आमच्या पोलीस इन्स्पेक्टरांना सूचना केलेली आहे की मुख्याधिकारी आणि यांच्याबरोबर ते परत जो काय एक सर्वे करून त्यांना काही पॉईंट्स वगैरे काही चेंज करायचे असतील, केबल्स खराब झालेले असतील ते बदलायचे असतील तर ते बदलावे आणि जितक्या लवकरात लवकर जे ट्रॅफिक लाईट्स आहेत तर ते सुरू करावेत, जेणेकरून त्याच्यात आपल्याला कमी मॅनपॉवरमध्ये आपल्याला काही की ट्रॅफिकचे जे काही समजा मॅनेजमेंट आहे ते करता येऊ शकतं। ते समजा त्याप्रमाणे मग भले आपण सुरुवातीच्या याच्यामध्ये 2 चौक घेऊ, 3 चौक घेऊ, पण ॲटलिस्ट म्हणजे काय की तो एक तुम्ही म्हणतात असा। आणि दुसरा ट्रॅफिकचे कर्मचारी मी बघतो इथं किती आहेत आणि किती द्यायला पाहिजेत काय, तर तो आढावा आम्ही जेव्हा पूर्ण जिल्ह्याचा घेणार आहे त्यात आपण निश्चित घेऊ। आणि संगमनेर हे एक मोठं शहर आहे, त्याने इथला जसं काय की म्हणजे एक वाहतूक हा नेहमीच एक मुद्दा असतो, तर त्याने आपण तो सुरळीत करण्यासाठी जे प्रयत्न आहे आपण ते करूया की जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगार जे क्राईम रेट आहे तर तो तुम्ही एक इतर जिल्ह्यांशी बाजूच्या किंवा कुठं कम्पेअर केला, जसं किंवा मी रायगड जिल्ह्यातून आलो,
कम्पेअर केला तर जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मग इतक्या मोठ्या म्हणजे गुन्हेगारी म्हणजे जे डायनॅमिक्स आहे तर त्याला आपल्याला डील करताना निश्चित आपल्याला वेगवेगळे काही उपाययोजना कराव्या लागतात. कधी जे गोष्टी संगमनेरला लागू होतात त्या श्रीरामपूरला होणार नाहीत, त्या किंवा शिर्डीच्या ह्याला होणार. तर त्या वेगवेगळ्या तिथले प्रॉब्लेम्स असतात आणि त्या ठिकाणी ऑफिसर्स आपलं काम करत असतात. पण त्यांना जी काही यंत्रणा लागते किंवा जे सपोर्ट लागतो तो आम्ही हेड ऑफिसकडनं निश्चित देतो.